आज आम्ही बाबा या गावात आलो होतो. इथे अनेक दिवसापासून आपण रील्समध्ये बघत होतो की इथे लोकांची खूप समस्या आणि त्यांचा संताप आपण कुठे ना कुठे या गर्दीमध्ये आज बघू शकतो. तर इकडचं जो टर्म होता इलेक्शनचा तो आता संपून 3 वर्ष झालेत, बरोबर ना? तर इथे प्रशासक बसलेत. तर गाववाल्यांच्या अनेक मागण्या आहेत, काय आहेत आपण ते एक एक करून सगळ्या गावात फिरून पण जाणून घेऊ. त्याच्या आधी आपल्याकडे प्रशासक निकम सर आहेत. आपण यांना विचारून घेऊ की नेमका कारण काय सर या सगळ्या समस्यांचा. कुठली समस्या? हे जे गावामध्ये जे रस्ते आहेत, गटर आहेत, लोकांचे जे कंप्लेंट्स आहेत, जे आपण जे व्हिडिओ बघतोय आम्ही ऑनलाईन इंटरनेटवर वगैरे बघतोय, तर त्याचं मेन कारण काय, म्हणजे का नाही होते कामं इकडे? सदर पंचायतीवर प्रशासक बसलेले बरोबर. प्रशासक बसलेले असल्या कारणाने वरून जे शासनाचं अनुदान आहे ते काही येत नाही आहे. पंचायत लेवलवर जेवढं काही घरपट्टी वगैरे वसुली तेवढ्यातून कामे केली जातात आणि ती कामे चालू आहे. बरोबर. तर जेवढे गाववाल्यांचं म्हणणं असं आहे की खूप वर्षापासून काही झालं नाही, जसं ही भिंत पण आपण मागे बघू शकतो, ही आता थोडी पडू पडू आहे. त्याच्यावर काय म्हणजे प्रशासनाचं काय याच्यावर म्हणणं आहे? काय नाही, सर्व ग्रामस्थ बसून चर्चा करून कुठल्या तरी मार्गाने काही मार्ग काढून काय गावाचा विकास करता येईल ते करून घेऊ. बरोबर. म्हणजे आपण बघू शकतो की प्रशासक रेडी काम करायला, वरून जर त्यांना पण हेल्प झाली तर कदाचित या गावाचं अजून कल्याण होऊ शकतं, विकास होऊ शकतो. विकास होऊ शकतो. 2019 पासून आमच्या गावाला एकही काम झालेलं नाहीये. ते फक्त पैसे खात आहे, बस दुसरं काही काम करत नाही आमच्या गावाला. तुमच्या गावामध्ये सध्या बेसिक एकदम काय गरज आहे की हे एकदम तत्कालीन मध्ये व्हायला तात्काळ पाहिजे? व्हायला पाहिजे रस्ते, पिण्याचं पाणी, शौचालय. आणि पिण्याचं पाणी एवढं घाण येत आहे गावामध्ये, अक्षरशः आहे ना गटरमध्ये हे पाईपलाईन फुटून पाईप फुटलेली आहे गटरमध्ये. काय करणार लोक? तर मग तुम्ही याची कंप्लेंट वगैरे कुठे केली का? भरपूर हे काय येत आहे असं निघून जात आहे. फक्त सांगू आश्वासन देतं निघून जातं, आश्वासन देतं निघून जात आहे. आणि हे सांगते यांनी खाल्ले त्यांनी खाल्ले यांनी खाल्ले त्यांनी असंच चालू आहे आमच्या गावात. हे बघा, हे ग्रामपंचायत आहे ना, हे ग्रामपंचायत फक्त इथंच काम केलंय. हे ग्रामपंचायत इथं 50 ब्लॉक लावलेले आहे. पूर्ण गावामध्ये झालंय. म्हणजे इथून दर्शनी बागला केलंय त्यांनी. पुढे ब्लॉक नाहीये. दलित वस्तीचे पण ब्लॉक नाही. छेड होतं, छेड पण नाही. आता पाणी नाही. दलित वस्तीचे टाकी 500-550 फूट बोर करलेला आहे, कोरलेला आहे. 300 फूट पर्यंत वायर टाकलेली, मोटर टाकलेली आहे. आज पण पाणी नाही. पावसाळा आहे वरून तरी पण पाणी नाही. दलित वस्तीचं एकही काम झालं नाही 7 वर्षामध्ये. आणि झालं असेल तर प्रशासनाने आणि ग्रामसेवकाने आम्हाला सांगावं की इथं हे काम झालंय असं. सर्वात मोठा प्रॉब्लेम आमच्या दलित वस्तीत आहे ना, बाबासाहेबांचं शेड मंजूर झालं होतं. ते आता लगभग 2017-18 मध्ये मंजूर झालेलं आहे. ते पण अजून काम झालेलंच नाही. फक्त सांगताय कागदावर लिहिलंय, मंजूर झालेलं आहे, पण ते पैसे कुठे गेले? मग पैसे, काम तर झालेलंच नाही, पण ते पैसे कुठे गेले? आम्हाला जबाब देत नाही. आम्ही विचारलं का तो ग्रामसेवकाला सांगतो तुम्हाला जे पडेल तर करून घ्या. याच्या पहिले 3 ग्रामसेवक तसंच होते. आमच्या गावाला जो पण येतो तो पैसे घेऊनच जातो डायरेक्ट. कामच करतच नाही डायरेक्ट. 100% खाताच आहे डायरेक्ट. कामच नाही करत डायरेक्ट. तर जो हा तुमचा जो संताप आहे तो येणाऱ्या इलेक्शन मध्ये दिसणार आहे का? आता दिसतील ना 100%. आता एवढं काय सांगतो तुम्हाला, जे घरकुल मंजूर होतं ना त्याच्याकडनं सुद्धा 5-5 हजार रुपये घेतो. मला आजपर्यंत मी गावाला एवढी पंचायतला वीर दिली, मला कुठलाच आजपर्यंत कुठलीच योजना भेटलेली नाही. आणि कुठले बी काय काम केलं का माझा हे काढून टाकलेलं आहे. 8 नंबर मध्ये ते काढून टाकलेलं नाव काढून टाकलेलं आहे आहे. मतदार. हा, मग कुठलाच काही योजना नाही आजपर्यंत. आणि गावाला वीर देऊन सुद्धा मला दब्यान मारतात कुठले बी लोक. मग तुम्ही आता जे आणि आजूबाजू बी एवढी घाण झालेली, नाग निघलेले. एकटा पोरगा तिथं नाग मध्ये मरत होता. आमचे घरचे लोक तिथं बसतात. आता बघा, आखी घाण होऊन राहिली. प्रशासकला विचारलं की काय कामं होतील, तुम्ही येणार आहेत का नाही येणार आहेत. प्रशासक आम्हाला काय उत्तर देतोय की मी काय तुम्हाला घरोघरी येऊन भेटू का. आम्ही काय मागणी केली की तुम्ही या, 1 दिवस अगोदर आम्हाला माहिती व्हायला पाहिजे आमच्या काय ज्या प्रॉब्लेम आहेत त्या तुम्हाला आम्ही सांगू. ते आता बघा, त्यांना फक्त 2 प्रश्न विचारले त्यांना की आम्हाला मागच्या 5 वर्षाचा हिशोब पाहिले. चालले गेले गाडी काढून. तुमच्या समोर आता जस्ट मीडिया समोर बोलायची यांची हिंमत होत नाहीये. हे आमच्यावरच दबाण टाकतायत. यांना जर कामं करायचे मग यांनी आमचा अर्ज घेतलाच का बरं तिथं? आम्ही जेव्हा अर्ज द्यायला गेलो तेव्हा आम्हाला बीडीओ मॅडम पर्यंत पोहोचू का नाही दिलं यांनी की ठीक आहे मी येईल. आम्हाला आश्वासन दिलं की ग्रामसभा घेऊ. मागच्या 3 वर्षापासून ग्रामसभा नाही. 15 ऑगस्टला ग्रामसभा होते. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ग्रामसभा होते. ग्रामसभा अजून झालेलीच नाहीये. 15 ऑगस्टला आता जस्ट गेलाय मागे. ग्रामसभा न होण्याचं कारण काय? कारण यांनाच माहिती. लहान मुलं गटात टाळून जायचे. 2 दिवस पहिले त्यांनी मुरुम टाकून द्यायला पाहिजे होतं ना. 15 ऑगस्ट सरकारी स्वातंत्र्य दिवस तुम्ही आता जरी करणार आहे बोगसगिरी असं कुठे होऊ शकतं ग्रामसभा का? घेतली ते हिस्सा विचारणारच आहे. याच कुठून गावात देणार लोकं हिस्सा? दब्यान मारतात पैसे पैवारी. काढून आणि लोकांना कामाला चालायला नाही. पण रस्ता नाही. पहिली गोष्ट म्हणजे मेन लोकांना म्हणजे चालायला रस्ता नाही. 3 ग्रामसेवक आहे इथं घोटाळे करणारे. एक आहे तर
चोबाळ्याचं काय चोपडाचं नंतर नाही रे राठोड, एक येतं गिरासे आणि एक येतं कोण आपलं? ठाकरे. हे तीन हे तिघ ग्रामसेवक यांनी यायला पाहिजे, हिशोब द्यायला पाहिजे आणि कोणाच्या अकाउंट मध्ये किती पैसे गेले, कसे गेले ते पण आम्हाला माहिती भेटायला पाहिजे. निकुंभेपासून पण म्हणतो गावाच्या व्यक्तीचा दबाव आहे इथं. गावाच्या व्यक्तीचा पण दबाव असतो. छोटे रस्ते साफ केलेले. छोटा रस्ता साफ केलेला आहे. ग्रामसेवकला आम्ही सांगितलं की आम्हाला रस्ता बनवायचे आहे, थोडं 9 ऑगस्टची तयारी, काही बँड बिन काही काढायला. बरोबर. मग तो आम्हाला काय म्हणाला की पंचायत मध्ये पैसे नाही. आम्ही काय करणार नाही म्हणजे 10 करोडचा फ्लॉट ग्रामपंचायत पैसे नाहीये. पैसे 10 नाही. करोडचा फ्रॉड हा आकडा कुठून आला दादा? ते बघा तिथं सर्व इथं ऑनलाईन online ऑनलाईन ऑनलाईन सर्व काढलेलं आहे. ऑनलाईन सर्व दिसून जातं. बँक अकाउंट मध्ये 12 बँक अकाउंट आहे गावाच्या. प्रत्येक बँक अकाउंटला 4-4, 5-5, 6-6 लाख वेगवेगळ्या अकाउंट मध्ये. तर पैसे कुठे गेले? एवढे पैसे का सांगताय की पैसे नाहीये? आणि हे तर म्हणतात- 1,10,565 रुपयाचा हिशोब आहे हा. हा फक्त योजनेचा वेगळा पैसा आहे. अजून योजनेचे पैसे कुठे युज झालेले? 5 वर्षापासून एक पण काम झालेलं नाही गावामध्ये, एक बी नाही. हे ब्लॉक बी ना सर्व गावामध्ये फक्त इथं लावले आणि दोनच ठिकाणी लावले. ब्लॉकचे पैसे कुठे गेले? 10 लाख आलेले होते ब्लॉकचे, कुठे गेले पैसे? त्याच्या हिशोब त्यांना गावामध्ये बोलवता येऊ आणि चुकीची ग्रामसभाचे फोटो ऑनलाईनला पाठवून देतात. म्हणजे आमच्या गावाची ग्रामसभाचे नाही, बाहेरच्या ग्रामसभाचे फोटो अपलोड करता ऑनलाईनला. आणि तो लाईट लावलेले 2,50,000चे लाईट आलेले गावामध्ये, LED लाईट. ते लाईट आहेत नाही गावामध्ये. तो कुठे आहे? ते नकली फोटो टाकून दिलेला आहे तो गावात. त्याचे पैसे मंजूर करून आपण देते. फोटो बघू. आले आहेत ते. एवढेच आहेत फक्त. गावामध्ये नाहीये. गावाचे. फोटो अपलोड करून हे बघा. टाकून पैसे मंजूर करून घेतले. ICICI बँकला 6,89,000 रुपये आताचे पडले 2024 आहे बघा, 25-26. त्याच्यानंतर सेंट्रल बँकला 4,85,000 आहे. हे ट्रान्झॅक्शन झालेले 50,000 काढलेले, 30,000 काढले, 24,000 काढलेले. इथं सर्व लिहिले कोणत्या कामासाठी काढलेले. हे पैसे कुठे गेलेले? आणि हे काम झालेलं नाहीये. ते काम झाले नाही. 2025-26 ला आलेले 11,91,000 रुपये, 11,59,000 रुपये काढलेले आहेत. हे पैसे कुठे गेलेले आहेत? वावत गावात जर कोणी दाखवून दिलं हे लाईट हे आणि ही कचरा पेटी हे पूर्ण गावात कोणी दाखवून दिलं मला तर मी त्याला जागेवर 1 लाख रुपये बक्षीस देईन. जागेवर ही कचरा पेटी जर अख्ख्या गावात कुठे दाखवून दिली तर मला हे लाईट पण हे अक्षरशः दुसऱ्या गावाचे फोटो काढून इथं चिपकवण्यात आले आहेत. ते आम्हाला सांगण्यात आलं की हे बनवलं हे हिशोब काढलेत सगळे. पहिली गोष्ट म्हणजे आता हे पाण्याचे हे लावलेलं आहे इकडे बाजूला, ते 5 दिवस चाललेले, त्याच्यानंतर चाललेले. मग हे त्यांनी डायरेक्ट 7-8 लाख रुपये ड्रिंकिंग वॉटरचे कसे काढलेले आहेत? वॉटर आम्ही बाहेरून विकत घेऊन पाणी पितोय. ड्रिंकिंग वॉटर आरोचं पाणी बाहेरून येतंय, 10 रुपये टाकतोय आणि ते पाणी पितोय. ते पण पंचायतचा काही हिशोब नाहीये. प्रायव्हेट कंपनी आरो पाणी चालवते वावत गावात. प्रायव्हेट कंपनी आहे, त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये 10 रुपयाचा सिक्का टाकतो, त्याच्यानंतर ते पाणी निघतं, ते पाणी पितोय. आरो स्पेशल बसवलंय, फक्त 5 दिवस चाललंय. ते पण काबर बंद केलंय? दगड पाणी येत होतं म्हणून. आरो मधनं दगड पाणी येतच कस काय? तिथे पण घोटाळा आहे. मग यांचा हिशोब मागितला तर प्रशासक आता गाडी काढून चालले गेलेत. प्रश्नांची उत्तरं कोणाचकडे नाही आहेत. आपण जसं बघू शकतो आता लोक खूप हुशार झालेत. लोकांनी माय पंचायत म्हणून एक ऍप आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यावर सगळी माहिती भेटते. किती पैसा कुठे खर्च झाला, किती पैसा कुठून निघाला आणि जेही कामं होतात त्याचे फोटो तिथे ऑनलाईन आपल्याला अपलोड करावे लागतात. पण गाववाल्यांचं म्हणणं असं आहे की जे फोटो इकडे अपलोड केलेले त्यांनी कामाचे, ज्याचे पैसे आले होते, कामं केले होते, हे काम जर कोणी गावात दाखवून दिलं तर त्याला 1 लाख रुपये बक्षीस आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की लोक हुशार होऊन गेलेत, पण प्रशासन, नेते हे अजून सुधरत नाहीये. याची अकाउंटेबिलिटी कोण घेणार आहे? हे जे लोकांचे प्रश्न आहेत, आपण जिकडे बघतोय, मी गेल्या अर्धा तासापासून इकडे गावात फिरतोय, लोक प्रचंड त्यांचा आक्रोश दाखवत आहे. मला म्हणजे ऐकू येत नाही. लोक तिकडून प्रत्येक ठिकाणी लोक एक कमेंट करताय की हे झालं नाही, ते झालं नाही. तर लोक आता जागृत झालेत. लोकांना पाहिजे कामं, लोकांना पाहिजे रस्ते, लोकांना पाहिजे पाणी, लोकांना पाहिजे स्वच्छता. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? या गाववाल्यांचे खूप मोठा प्रश्न आहेत. अजून अनेक गोष्टी या गावामध्ये आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत.
अशी अवस्था पुरी बोगस होऊन गेली म्हणा. सुद्धा मिळलेले नाही, कुठल्या आमच्या गोष्टी कोण ध्यानात धरत नाही या गावातल्या लोकांच्या. हे सामनेवाले लोक ग्रामशोक म्हणजे त्यांच्याच ताब्यातले बाहेरच्या लोकांचे, याच गावातले येते. ही ग्रामपंचायत आमची जुनी आहे, नवी बांधली गेलेली आहे. ती बी पहा. तिची परिस्थिती बघा तुम्ही. वरून बांधकाम केलं ना, कोरायची गरज येणार नाही. वरून जर बांधकाम ब्लॅक टाकले ते आणि रोड बी जर झाले ना, काहीच गरज येणार नाही अशी घाण व्हायची. हे बघा, हे गटर इथं हा पाईपचा लेवल वरती आहे आणि गटर खाली आहे. पाईप वरती असल्याने पाणी कुठून निघालं पूर्ण. इथं पावसाळा आला की हे ना पूर्ण पाणी स्टॉप इथं थांबून जातं, पाणी पूर्ण घाण होऊन जाते. गावाची सगळी घाण इथं येतं, संडासाचं पाणी वगैरे सगळं इथंच असतं. बरोबर आहे. जसं आता आपण बघू शकतो इथून गटरचं पाणी येतंय, ते गटरचं पाणी खाली उतरण्याच्या ऐवजी इथे साचून जातं सगळं. आणि इथे जे गाडी चालवतात सगळे, त्यांच्या गाडींवरून ते पडतं. इथे मोठे मोठे दगड आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत. जसं आपण बघू शकतो ह्या गटरमधून पाणी न गेल्यामुळे तिला एवढी हाईट देऊन टाकली आहे की त्याच्यातनं पाणीच पास होत नाही, आणि त्याच्यामुळे पाणी तिकडे पुढे कंटिन्यू जात नाही. जेव्हा ती कदाचित पूर्ण भरत असेल पावसाळ्यामध्ये, तेव्हाच ते पाणी निघत असेल थोडंफार. काय नाही, नॉर्मल जातात. नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की आम्ही स्मार्ट सिटी बनवू, डिजिटल सिटी बनवू. स्मार्ट सिटी बनवता बनवता कदाचित हे जे छोटे गाव आहेत इकडच्या समस्या त्यांच्यापर्यंत गेल्याच नाही. आणि ह्या लोकांनी सांगितलं जसं की इकडचे जे प्रशासक आहेत, म्हणजे जे ग्रामसेवक वगैरे आहेत, त्यांनी पण इकडे गावाकडे लक्ष दिले नाही. सरपंचला कधी गृहीत घेतलं नाही, त्यांना विचारून कोणते कामं घेतली नाही. आणि त्यांचं सरपंचांचं म्हणणं असं होतं की कामाचे पैसे आले, कामाचे वस्तू आम्ही सगळं सांगितले, पण ते वस्तू कधी गावात आलेच नाही. तर ते कुठे गेले ते ग्रामसेवकांना पण आपण विचारला पाहिजे प्रश्न.